नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सकाळ झाली, प्रत्येकजण झोपेतून उठला म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी कामाची धावपळ चालू असते। कोणाचं म्हणजे आता लहान मुलं असलं म्हणजे त्यांचं खेळण्याचं सुरू असतं, मोठ्यांची वेगळीच काही असते, कोणाला ऑफिसला जायचं असतं, कोणाला नाश्ता पाहिजे, कोणाला चहा पाहिजे, कोणाला दूध पाहिजे आणि आपल्या बायकांचं काय हे करा ते करा, नाश्ता बी झाला पाहिजे, स्वयंपाक पण झाला पाहिजे, सर्वच गोष्टी सध्या लगबगीने सकाळी सकाळी सुरू असतात। आणि पाहुणे मंडळी आली म्हणजे तर अर्धा आपल्याला कामच सुचत नाही, त्यांच्यामध्ये बडबडमध्येच आपला जास्त टाईम जात असतो। आणि आमच्याकडे सुद्धा तेच होतं, जेव्हा सुद्धा ताई येतात ना, ताई आणि मी थोडंसं पण काम करायला गेलं तर काही गोष्ट काढली की ते काम सोडून आम्ही दोघंजणी फक्त गोष्टी करत असतो, फक्त गप्पा गोष्टी करणं आमचं चालू असतं। तसंच काल गोष्टीमध्ये ताई बोलल्या की मला आंबुसघऱ्या खूप आवडतात, तर उद्या नाश्त्यामध्ये तू माझ्यासाठी आंबुसघराच बनवशील। तसं पण मला सुद्धा आणि आम्हा सर्वांनाच म्हणजे आमच्या घरी सर्वांनाच आंबुसघराची रेसिपी आहे ती सर्वांनाच आवडते। आणि आंबुसघरा ही रेसिपी जी आहे ती माझ्या आजींची आहे, तर त्यामुळे आम्ही सर्वांनी खाल्लेल्याच आहे लहानपणापासून, त्यामुळे तेच आंबुसघऱ्यांचं नावच काढल्याबरोबर आमच्या जिभेवर जे चव आहे ना ते रेंगाळायला लागते। मग काय म्हटलं चला आता नणंदबाईने पहिल्यांदा आपल्याकडे काही विश केलं आहे, तर मग चला बनवूयात आंबुसघऱ्या। आणि आता रसाचं सीझन आहे तर रसासोबत आंबुसघरी खायला खूप छान लागते। मग मी काल रात्री जे आहे तो भात बनवून घेतला। तसं तर शिळ्या भातापासून सुद्धा आपण आंबुसघऱ्या बनवू शकतो, पण मग शिळा भात नव्हता आणि ताईंनी अचानकच सांगितलं म्हणून मग काय तेव्हाच्या तेव्हा रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर भात बनवून घेतला। आणि त्या भाताला आंबवून ठेवण्यासाठी त्यामध्ये दही टाकून ठेवलं, दही आणि भात दोघं छान प्रकारे मिक्स करून रात्रभर तसंच ठेवून दिलं, जेणेकरून जे भात आहे तो आंबून येईल। रात्रभर भातामध्ये दही छान प्रकारे मुरतं आणि भात सकाळी असा आंबट आंबट होतो, म्हणून रात्रभर आपल्याला हे ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की तो जो भात आंबवून ठेवलेला आहे तो परत छान प्रकारे मिक्स करून घ्यायचा। तो मिक्स करून झाला की त्यामध्ये आपलं जे आपण जसं साधं वड्यांचं वगैरे भिजवतो त्याच प्रकारे आपल्याला यांचं भिजवायचं असतं। तर या भातामध्ये काय करायचं, आता सर्व मिक्स झालं म्हणजे त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, तर तिखटचं जे प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो, पण आंबट असल्याकारणाने थोडं जास्तही तिखट झालं तर काही फरक पडत नाही, म्हणून आम्ही आमच्या आवडीनुसार थोडं म्हणजे आम्ही तिखटच खातो त्याप्रमाणे तिखट मीठ हे टाकून दिलं। आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे लसूण जिरं पेस्ट आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं। पण यामध्ये म्हणजे जे भात आहे ना, भाताचे आपल्याला वडे बनवायचे असतात, तर त्यासाठी त्यामध्ये थिकनेस यायला पाहिजे, कारण आपण तसंच जर भात तेलामध्ये सोडला तर त्याचे पूर्ण शीत होतात, म्हणून याला थोडी थिकनेस आली पाहिजे त्यासाठी आणि चिकटावा व्यवस्थित राहिला पाहिजे, म्हणून आपण यामध्ये कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ टाकत असतो आणि छान प्रकारे याचा जो उंडा आहे तो मळून घेत असतो। तर इथं मी आता समजा मी 1 वाटी भात लावलेला होता, तर मी इथं यामध्ये 1 वाटीच गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। गव्हाच्या पिठाचं प्रमाण आपण तळण काढून घेतल्यानंतर सुद्धा कमी जास्त करता येतं, कारण जर कमी गव्हाचं पीठ आपण यामध्ये टाकलं तर जेव्हा आपण तळण काढतो तेव्हा त्याचे शीत होतात, तर हे शीत व्हायला नको, म्हणून आपण तेव्हाच परत त्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून परत उंडा मळून घ्यायचा असतो। आपण यामध्ये जर जास्त गव्हाचं पीठ टाकलं तर जे आपला आंबुसघरी आहे ते थोडी कडक होत असते आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात पीठच लागतं, म्हणून आपण आधी थोडंफारच जे गव्हाचं पीठ आहे ते यामध्ये मिक्स करायचं आणि आपलं जे आंबुसघरी आहे ते तळून झाल्यानंतर त्याची थिकनेस बघूनच आपण त्यामध्ये नंतर पीठ मिक्स करायचे असते। चला तर आता मी जे पीठ मिक्स करून घेतलं, तर आता हा माझा जो पूर्ण जो गोळा आहे तो तयार करून झालेला आहे। तर आता या गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत आणि ज्याप्रमाणे आपण वडे करतो त्याप्रमाणे वडे करून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। तर मी इथं हातावर जे वडे आहेत ते बनवून तळून घेत आहे। आपण जसं कागदावर पेपरवर वडे थापतो त्याप्रमाणे जरी थापले तरी चालतात। आणि आपल्याला हे जे आंबुसघरी आहे ते आपल्याला शॅलो फ्राय करायचे नाही, आपल्याला हे डीप फ्रायच करायची असते। आणि हे बघा आता जे आपण बघू शकतात की छान अशी आंबुसघरी जी आहे ते माझी तळून झालेली आहे। तर गरमागरमच आंबुसघरी जी आहे ते खायची आहे, त्यामुळे कसं गरमागरमच खाण्यात याची मजा येते, म्हणून मी पहिला घणा
वाढताबरोबरच 1-2 काढली, ह्या देवाला नैवेद्य दाखवला आणि ताईला खायला दिलं. तर त्या तिथंच ओट्याजवळच हातात घेऊन खायला लागल्यात आणि सांगायला लागल्या की वा छान झालेत. ज्याला पण समजा असं ताप वगैरे आला किंवा गोळ्या वगैरे घेऊन जेव्हा तोंडाची चव वगैरे जाते ना, तर ही रेसिपी आपण नक्की ट्राय करा, कारण या रेसिपीने तोंडाला खरंच चव छान येते. ही जी आंबूसघारी रेसिपी आहे, हे गरम गरमच आंबूसघारी आपल्याला खायच्या असतात. तर आपण तशासुद्धा खाल्ल्या तरी चालतात किंवा आपण रसासोबत ट्राय केल्या तरी चालतात. तर रस आणि आंबूसघारी असं सुद्धा आपण खाऊ शकतो आणि हे आपल्याला गरमागरमच खायचं आहे. जास्त जर थोडंफार थंड झालं चालतं, पण जास्त जर थंड होऊ दिलं तर याला काय होतं, तेल सुटतं आणि त्या खूप तेलकट होतात. त्यामुळे आपण ह्या गरमागरमच करून खायच्या असतात. मी तुम्हाला आधी सांगितलं की ही जी रेसिपी आहे ती माझ्या आजींची आहे. तर आजी काय करायची, आम्ही लहान होतो तेव्हा भादल्या असतात ना, तर भादल्यांचा भात बनवायची आणि त्यामध्ये दही वगैरे जसं तर आपण ही रेसिपी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सर्व करायचं आणि ह्या आंबूसघाऱ्या तळायच्या. तर आजी भादल्यांपासून बनवत होत्या, पण खरंच खूप छान अशी टेस्ट होती त्याची. पण नंतर आता कसं भादल्या वगैरे लवकर मिळत नाहीत वगैरे किंवा मार्केटमध्ये आहे अवेलेबल, पण आपलं लक्ष राहत नाहीत. तर त्यामुळे काय हे कसं इझिली भात म्हणजे तांदूळ घरामध्ये असतात तर इझिली बनवलं जातं. म्हणून मी म्हणजे माझी ट्राय करून बघितलं तर आणि मी भातापासून ह्या ज्या आंबूसघाऱ्या आहे ते बनवायला लागली आणि खरंच माझ्या घरच्यांना वगैरे आणि सर्वांनाच ही जी रेसिपी आहे ते खूप आवडते. आता कसं आजी म्हाताऱ्या झाल्या, त्यांच्याकडून बनवणं वगैरे होत नाहीत, म्हणून भादल्यांपासून ज्या आंबूसघाऱ्या बनवणं होतं ते आमच्याकडे बंदच झालं. म्हणून मी ही रेसिपी जी आहे ती ट्राय केली होती की भातापासून आपण आंबूसघाऱ्या बनवायच्या आणि ट्राय केलं तेव्हा सर्वांनाच आवडलं. तेव्हापासून मी हे भातापासून आंबूसघाऱ्या बनवत असते. तसं तर मोस्ट ऑफ जेव्हा शिळा भात राहिला घरी तेव्हाच हे आंबूसघाऱ्यांची रेसिपी जी आहे त्या मी आवर्जून बनवते. नाहीतर जर कोणा म्हटलं वगैरे किंवा खायची इच्छा झाली किंवा तोंडाला चव वगैरे नसली तेव्हाच आमच्या घरी आम्ही भात बनवून ज्या आहेत त्या आंबूसघाऱ्या बनवतो. चला तर आता जे सारण बनवलं होतं त्यापासून मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतले आणि त्यानंतर ते हातावरच थापून त्यापासून छान असे टम फुगलेली अशी आंबूसघारी जी आहे ती बनवून घेतल्यात. तर आंबूसघाऱ्या गरमागरम मी बनवणं सुरू केलं आणि सर्वांनी खायला सुरुवात केली. सर्वात आधी तर शशीचे बाबा, मामाची मुलं वगैरे यांना सर्वांना सर्व करून दिलं आणि त्यानंतर मग आता ताईंनी आधी 1-2 खाऊन घेतल्या आणि त्यानंतर मग जसं आमचं राहते की डेकोरेशन करू द्या, असं करू द्या, तसं करू द्या, त्यानुसार त्यांनी छान प्लेट सजवली आणि नंतर मग त्यांनी छान प्रकारे जे आंबूसघाऱ्या आहे त्या एन्जॉय केल्या. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे आंबूसघाऱ्या ज्या आहे त्या रसासोबत खायला खूप छान लागतात. तर आपल्याला रसासोबत खायच्या नसल्या तर आपण याला चटणीसोबत किंवा फक्त आंबूसघारी किंवा केचप, सॉस, दही यासोबतसुद्धा हे आंबूसघारी ट्राय करू शकतात. आमच्या इथे सर्वांना ही रेसिपी एवढी आवडते की आम्ही फक्त म्हणतो की नाही आम्ही नाश्ता करू, पण नाश्ता म्हणता म्हणता हे पोटभर खाल्ल्यासारखंच होऊन जात असतं. आणि आता ताईने देखील तेच केलं. त्यांनी आधी म्हटलं की नाही मला नाश्तापुरतंच कर, पण त्यांनी एवढ्या खाल्ल्यात की त्यांचं त्यामध्येच पोट भरून गेलं. चला तर आता ऐकूयात ताईंचं आंबूसघाऱ्या या रेसिपीबद्दलचं मत. उद्या पहिले रसाचं नाही ते येतो तिकडून लाईट खरं चांगलं लागतंय ना, नाही तर काही होऊन जाईल. आंबट गोड. त्यांनी फर्स्ट टाईमच रसासोबत आंबूसघारी ट्राय केली, पण त्यांना खरंच खूप आवडली. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया. बाय.